बरं का प्रथमा, सत्ययुगात, त्रेतायुगात आणि द्वापार युगात तो भगवंत भक्ताच्या हाकेला आपल्या स्वरूपात दर्शन द्यायचा. त्या द्रौपदीला निर्वस्त्र होत असताना तिच्या लज्जारक्षणासाठी तो द्वारकेचा राणा तिला साड्यांचा पुरवठा करण्यासाठी आला, तर तोच श्रीहरी प्रल्हादासाठी खांबातून नृसिंह अवतारातून धावून आला. अहिल्या शिळाहून पडली होती, तिचा उद्धार करण्यासाठी आणि त्या शबरीला दर्शन देण्यासाठी तो राम अवतारून प्रकट झाला. त्यांनीच कंसाचा, कौरवांचा, रावणाचा आणि हिरण्यकशिपूसारख्या अनेक दैत्यांचा संहार केला. तोच सर्वव्यापी आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तो भरून उरलाय. मला सांग प्रथमा, आज या सृष्टीचं कालचक्र नित्यनेमानं चालू आहे. हे कालचक्र चालवण्यामागे कोणती ना कोणती दिव्य शक्ती असणार, हे तर तुला मान्य आहे का नाही? प्रथम म्हणाला, हो आजोबा, आज जन्म, मृत्यू, बालपण, तारुण्य, वार्धक्य हे सगळं आगाध आहे. भाऊसाहेब म्हणाले, हो ना प्रथमा, तर ती शक्ती म्हणजेच आपण प्रत्येकजण ज्या रूपात भजतो तो देव. तोच करून अकर्ता आहे. तो तुझ्यात, माझ्यात, या साऱ्या सृष्टीचं कालचक्र चालवण्यासाठी अंतरात्म्याच्या रूपात स्थित आहे. तोच अल्ला, तोच येशू, तोच नानक आणि तोच माझा पांडुरंग आहे. पूर्वीच्या काळी अकराळ विक्राळ रूप असलेल्या दैत्यांचा संहार करायला तो त्या युगात अवतार घेऊन यायचा. श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानां सृजाम्यहम्. म्हणजे काय? तर ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्म फोफावतो, त्या वेळेला तो अधर्माचा नाश करण्यासाठी आपल्या रूपात कार्याला सिद्ध होतो. आता प्रथमा गेल्या महिन्यातलं बघ. आपल्या रानाजवळचा सदा आणि त्याची बायको चंदा काही दिवसापासून काळजीत होते. गेल्याच वर्षी त्याची पोरगी नमी, तिचं लग्न लावून दिलं सदानं. त्या लग्नाचाच खर्च एवढा होता की लोकांचं देणं पाणी वाढलं. त्यात अजून भर म्हणून तिच्या नवऱ्यानं नमीला पहिल्यांदा बाळंतपण करायला इथेच आणून सोडली आणि चांगल्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये बाळंतपण करायला सांगितलं. आता आला की नाही दुष्काळात 13वा महिना. झालं. सदा आणि चंदा बाळंतपणाला एवढा पैसा कुठून आणायचा म्हणून काळजी करत होते. गावातल्या लोकांचं अजून देणं पाणी फिटलं नव्हतं, तोपर्यंत दुसऱ्यांदा पैशाची मदत मागायची म्हणजे अवघडच ना. एक दिवशी मी बांधावरनं फिरत असताना सदाचा चेहरा सुकलेला बघितल्यावर त्याला विचारलं. मग त्यांनी सगळं मला सांगितलं. मी त्याला उसनवार म्हणून 5-10 हजार असू दे असं म्हणत सदा नको नको म्हणत होता, तरीही त्याला दिले. सदा कष्टाळू आहे, गरीब आहे आणि इमानी आहे, विठ्ठलाची भक्ती करणारा. नमीचे 9 महिने सरले. आता तिला शहरातल्या दवाखान्यात ॲडमिट करायला गावातल्या चंद्याची गाडी ठरवायला सदा गेला. सदाच्या डोक्यात विचार एकच की विठ्ठला पोरीचं बाळंतपण सुखरूप पार पडू दे. आपण हे पैसे कसे फेडायचे? आधीच कर्जाचा डोंगर उशालाय, त्यात ही भर. तो रान तुडवत त्या विठ्ठलाचा धावा करत होता, तेवढ्यात नमीच्या पोटात दुखायला सुरू झालं. कळा दे, ती व्याकुळ झाली. अरे झालं ना, घरात एकटी चंदा. तिला जमेल तसं ती सावरायला लागली. कधी नव्हे ते गावातली सोयणी जीजी, जी गावातल्या सगळ्या पोरींची बाळंतपणं करायची, ती शेरडांना चारा न्यायला आपल्या रानातनं चालली होती. नमीच्या ओरडण्याच्या आवाजानं जीजी चंदाकडे गेली आणि 2 मिनिटात बाळंतीण सुखरूप वेगळे झाले. म्हणजे बघ, ज्या विठ्ठलाचा धावा करत सदा चालला होता, त्याच्या संकटाला धावून जाण्याची बुद्धी जीजीला दिली कोणी? जीजीला बुद्धी देणारा तोच होता. नाही तर जीजीच्या रूपात तो होता. देवांचाही देव करीतो भक्ताची चाकरी. सदा गाडी ठरवून आला आणि घरी येऊन बघतो तो काय नातू झाला होता. तेवढेच सुंदरा मावशी म्हणाली, अवय की बाया, 2 वर्षापूर्वी मी बी पायी चालली होती दिंडीत, तेव्हा मी भावड्याला खेळणं घ्यावं म्हणून बाजूला झाले, तर दिंडी गेली की पुढं, मी एकटीच राहिली मागं. समद्या रस्त्याने लोक होती, पण आपल्या गावचं कोणी दिसेना. आता माझं सामान बी गेलं ना पुढं दिंडीत.
माझ्या मैत्रिणी पुढं गेल्या. आता मी काय करू म्हणून मी रडत बसले. तर एक तरुण पोरगं, काळं ठिक्कर, कपाळावर गंध लावलेलं, गळ्यात तुळशी माळ, हातात टाळ घेऊन समोर उभारला आणि म्हणलं, माऊली काय झालं, का रडताय? मी म्हणले, बाबा माझी दिंडी पुढं गेली, मी हरवली वाटतं. त्या पोरानं माझा हात धरला, मला उठवलं आणि म्हणला, माऊली रडू नका, तुमच्या दिंडीचा नंबर सांगा. मी आपल्या दिंडीचं नाव सांगितलं, नंबर सांगितला. तर त्या पोरानं मला हाताला धरून दिंडीतनं रस्ता काढत काढत पुढं आणलं. मला वाटत पंक्तीला जेवायला बी घातलं, माझं पाय दाबून दिलं आणि आपल्या दिंडीत सुखरूप आणून सोडलं. मी त्याला विचारलं, म्हणलं पोरा तुझं नाव काय? तर मला म्हणला, पांड म्हणतात मला. आता मला कळते, म्हणजे आत्ता उलगडा झाला. ते पांड म्हणजे आपला पांडुरंग होता. बाया बाया, होय की, खरंच की, आपल्याला कळतच नाही त्याचं रुपडं. सगळ्या आया बाया कुजबूज करायला लागल्यावर एक जण परत ओरडला, झालं का तुमचं चालू बायाचं, जरा ग बसा की. प्रथमेश सुद्धा त्यावेळेला काही न बोलता अंतर्मुख झालेला होता. तो विचार करायला लागला. एक दिवशी मलाही त्या परक्या देशात, अनोळखी शहरात, माणसानं गजबजलेल्या रस्त्यात एकटं एकटं वाटत होतं. खूप दिवस गावाकडे यायला न मिळाल्यानं मला माझ्या माणसांची आठवण येत होती. चालता चालता मी खिन्न झालो. एका रस्त्याच्या कडेला बाकावर बसून राहिलो. तर कधी नाही ती एक भारतीय व्यक्ती तिथे आली, माझ्याशी छान गप्पा मारत बसली. वयानं ती व्यक्ती मोठी होती. त्यांनी माझ्या डोक्यावरनं हात फिरवला, मला जवळ घेतलं आणि बघता बघता आम्हा दोघांची मैत्रीच झाली. आज ते काका माझ्यासाठी आजोबांसारखे, वडिलांसारखे आहेत. अरे हां, आजोबा म्हणतात ते बरोबर असावं कदाचित. नेमकं त्याच दिवशी मला घरच्यांची आठवण येणं आणि कोणीतरी आपल्या रक्तामांसाचं असल्यासारखं भेटणं म्हणजे त्या देवाचंच रूप असलं पाहिजे. आपल्या आजोबांचीच पुण्य आहे म्हणून ते काका आपल्याला भेटले आणि आजही रोज आपली विचारपूस करतात. ते तू जेवलास का, तू बरा आहेस का, अजून कसली प्रचिती हवी आहे. त्यांनी स्वतःच्या मनालाच प्रश्न केला. अरे प्रथमा, कसल्या विचारत आहेस रे? नाही नाही आजोबा, तुम्ही बोला ना, मी ऐकतोय. कंटाळा नाहीस ना? नाही नाही आजोबा. प्रथमा, मला माहीत असलेल्या एकादशीचं महात्म्य तुला सांगितलं. आता काही संतांबद्दल तुला सांगतो, ऐकशील का? हो सांगा की आजोबा. जो मुलगा इतका वेळ वारीच्या विरोधात उभा होता, तो अगदी मन लावून हे सगळं श्रवण करत होता. याचा अर्थ काय? तर आपण भौतिक सुखाच्या मागे मागे अतृप्त होऊन पळतो. पण हे आध्यात्मिक श्रवण म्हणजे त्या आत्म्याचं भोजन आहे आणि म्हणूनच या अवीट अन्नाची गोडी काही निराळीच असते. क्षणात नास्तिकसुद्धा आस्तिक होऊन जातो. भाऊसाहेब म्हणाले, प्रथमा, आत्तापर्यंत मी तुला पुराण काळातलं कथन केलं, आता तुला अलीकडच्या काळातल्या काही संतांची माहिती सांगतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती, असं म्हणणाऱ्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जन्म 1 फेब्रुवारी 1660 रोजी देहू येथे माघ शुद्ध पंचमीला झाला. तुकाराम महाराजांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात 5000च्या वर अभंग रचले. त्यांच्या वडिलांचं नाव बोल्होबा आणि आईचं नाव कनकाई. असं म्हटलं जातं, आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचं फळ पुढच्या पिढीला चाखायला मिळतं. अगदी त्याप्रमाणे तुकाराम महाराजांची आई आणि वडील हे न चुकता पंढरीला यायचे, पंढरीच्या विठ्ठलाचं नामस्मरण करायचे. त्या विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मागून घेतलेले हे तुकाराम महाराज होत. तुकाराम महाराज हे थोर कवी, समाजसुधारक, महान संत, विचारवंत, लोकशिक्षक असंही म्हटलं जातं. अभंग म्हटलं की संत तुकाराम महाराज दिसतात. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध. संत तुकाराम महाराज परखडपणे रोखठोक लिहिणारे मानले जातात. माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमीला तुकोबा रायांनी केशव चैतन्य महाराजांना गुरु केलं. तुकाराम महाराजांची पत्नी आवली.
तुकाराम महाराजांना आपल्या प्रपंचात खूप विपत्तीला सामोरं जावं लागत असल्याने त्यांची संसाराबद्दलची आसक्ती आपोआप दूर होऊन ते शाश्वत परमार्थाच्या मागे धावले. ते दिवस रात्र भंडारा डोंगरावर जाऊन विठ्ठल नामाचा जय जयकार करत असत. सर्व संतांपैकी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सर्व विषयांवर राज्य करून पुष्पक विमानात बसून ते वैकुंठाला गेले. त्यांनी काम, क्रोध, मद, मोह, चिंता, संशय, दंभ, मदन या 8 विकारांना काबूत ठेवलं होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विषयांचा वारा न लगो राजसा. तुकाराम महाराजांच्या घरी वडिलोपार्जित चालत आलेली सावकारी, करोडो रुपयांची इस्टेट असलेली कर्ज खतं त्यांनी इंद्रायणी नदीत फेकून दिली आणि तमाम गावकऱ्यांना कर्जमुक्त करून टाकलं. आपल्या बायकोबरोबर, आवलीबरोबर त्यांनी फाटका संसार केला. तुकाराम महाराज उठता बसता 24 तास त्या विठ्ठलाचं नामस्मरण करत. आणि बायको आवली ती उठता बसता काळ्या विठ्ठल म्हणून त्या भगवंताला शिव्या घाली. पण तुकाराम महाराज जेवल्याशिवाय आवली पाणीही घेत नव्हती. म्हणूनच विठ्ठल स्वतः आवलीच्या मदतीसाठी धावून यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही संत तुकाराम महाराजांनी उपदेश केला होता. एकदा छत्रपती शिवरायांनी तुकाराम महाराजांची गरिबी बघून त्यांना सोनं, चांदी, जडजिवाऱ्यांचा नजराणा दिला. संत तुकाराम महाराज तो नजराणा परत करत म्हणाले, सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. गावातल्या लोकांनी तुकाराम महाराजांना भयंकर त्रास दिला. त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला, गाढवावरनं धिंड काढली. तरीही तुकोबाराया न रागावता आवलीला म्हणाले, अगं आवले, लग्नात घोड्यावरनं वरात काढली नव्हती ना आपली, म्हणून बघ ही लोक किती प्रेमळ आहेत. मला गाढवावर बसवलंय आणि गावभर माझी मिरवणूक काढतायत. अगं आवले, बघ की किती चपला मिळाल्या त्याच्याबरोबर. आपल्याकडे एक जोड नव्हता वाहनांचा. आवलीने डोक्यावर हात मारून घेतला. एक वेश्या आली तुकाराम महाराजांना मोहित करायला. ती तुकाराम महाराजांपुढे नाही ते चाळे करत होती, पण तुकाराम महाराज जराही तिच्यात गुंतले नाहीत. शेवटी ती तुकाराम महाराजांच्या मांडीवर येऊन बसली. तेव्हा तुकाराम महाराज आवलीला म्हणाले, आवले, बघ आपली लेक किती दिवसांनी माहेरी आली आहे. तिला चोळी बांगडी कर आणि तिला तिच्या घरी सोडून ये. ती वेश्या स्वतःच्या कृत्यावर लाजत तुकाराम महाराजांच्या पाया पडून माफी मागत दूर निघून गेली. अशा या सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराजांची परीक्षा घ्यायला आलेल्या सगळ्या विषयांना तुकाराम महाराजांनी नापास करून सोडलं. गावातल्या बंबाजीनं साहित्य रचना करतो, देवपूजा करतो, नामस्मरण करतो म्हणून तुकाराम महाराजांना भयंकर त्रास दिला. अगदी पाठीवर वळ उमटेपर्यंत त्यांनी तुकाराम महाराजांना बडवलं. पण त्याच्यावरही न चिडता त्याच्या घरी काश्याची वाटी घेऊन गेले आणि म्हणाले, बंबाजी, माझी पाठ एवढी लाल झाली आहे, असह्य वेदना होत आहेत, तर तुमच्या हाताला किती वेदना होत असतील. या इकडे मी तुमचा हात चोळून देतो. हे मृदुवाक्य ऐकून बंबाजीनं शर्मेनं मान खाली घातली. काय हा तुकाराम कशापासून बनलाय? मी एवढा त्रास देऊन याला जीवे मरेपर्यंत मारलं तरीही तो माझ्याकडे माझे हात चोळायला आलाय. हे बघून त्यांनी तुकाराम महाराजांचं देवत्व ओळखलं. नतमस्तक होऊन तो उठला आणि तुकोबांचा शिष्य बनला. प्रथमा अशी असते दगडातही देव शोधणारी संत परंपरा, बरं का. तुकाराम महाराज या भंडारा डोंगरावर नामस्मरण करायला जायचे. तो डोंगर विठ्ठलमय झाला होता. आवली तुकाराम महाराज कुठे गेलेत याचा शोध घेण्यासाठी पायाखालची माती कानाला लावून बघायची. त्या दिशेनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायचा. त्या दिशेनं आवली डोंगर पार करायची, तुकाराम महाराजांना जाऊन भेटायची, त्यांना जेवण द्यायची. आसक्ती नसल्यानं अवघा भंडारा डोंगर सोन्याचा झालेला होता. रोज भंडारा डोंगरावर जाऊन तुकाराम महाराज बसतात म्हणून आवलीनं त्यांना एकदा मिरच्या विकायला लावल्या. तुकाराम महाराजांनी विठ्ठल नामात त्या मिरच्या विकल्या, आवलीला पैसे दिले. आवलीनं दुसऱ्या दिवशी मिरच्या विकायला पाठवलं. तर रोज आवली आपल्याला मिरच्या विकायच्या कामी पाठवते तर विठ्ठल माझ्यापासनं दुरावेल म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी मिरच्या फुकट वाटून टाकल्या. नंतर कधीही आवलीनी त्यांना काम सांगितलं नाही.
तुकोबाराया संसाराचं वर्णन करताना फार सुंदर लिहितात. ते म्हणतात, सर्प भुलोन गुंतलो नादा, गारुडीचे फांदा घालतासे, हिंडवुनी पोट भरे दारोदार, कोंडुनी पेटारी असे राया. तैसी परी मज झाली पांडुरंगा, गुंतलो तो मी गा सोडली आता, माझे मज काही नचलेसे झाले, कृपा हे तुझ न करिता. आविसे मीन लावली या गळी, भक्षु तो गिळी म्हणोनिया, काढोनी बाहेरी प्राण घेऊ पाहे, तेथे बाप माये कवण रया. पक्षी पिल्ल्या पातले आशा, देखोनिया फासा गुंते बळे, मरुण सायास नेणे धावोनी बोरसे, जीवित्वा नाश झाली बाळे. गोडपणे मासी लिगाडी गुंतली, सापडे फडाफडी अधिकाधी, तुका म्हणे प्राण घेतला आशा, पंढरी निवासा धाव घाली. तुकाराम महाराज मोजक्या शब्दात संसाराचं फार सुंदर वर्णन करतात. गारुडी पुंगी वाजवून, स्वतःच्या तालावर सापाला नाचवून, पेटाऱ्यात बंद करून, घरोघरी त्याला नाचवून आपलं पोट भरतो, तसा आम्ही या मायानगरीत विषयांच्या पेचात सापडलोय. तेव्हा हे पंढरीनाथा, सोडवी का येथून कृपा करी जगन्नाथा. शिकाऱ्यानं मोहाचं जाळं फेकून माशाला वश करून घेतलं. तिथे त्याचे आईबाप जनगोत असले तरी काय करू शकतील. काय पक्ष्यांचं जोडपं आपल्या बिलांसाठी भक्ष्य आणायला वनात गेलं, तेवढ्यात शिकाऱ्यानं घरट्यातल्या पिल्लांवर घाला घातला. त्या पिलांना तडफडताना बघून त्या पक्ष्यांच्या जोडप्यानं त्यात उडी मारली तरी काय होईल. ते पिल्लांना अंतरतील, आपल्या प्राणाला मुकतील. चिकट पातळ गोड गुळाच्या लालचीनं माशी गुळाकडे आकर्षित होते. गुळ सुरुवातीला गोड लागतो, पण गुळात तिचे हळूहळू पाय, पंख, लिडबिडीत ती फडफड करत इतका वेळ गोड लागलेल्या गुळापासून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करते, पण ती तिथेच मरण पावते. अगदी या गोड वाटणाऱ्या भुलवणाऱ्या संसारात माझी अवस्था अशीच झाली आहे. तेव्हा हे द्वारकेच्या राणा सोडविशी मज आता, अशी करुण याचना संत तुकाराम महाराज त्या पंढरीनाथाला करतायत. तुकाराम महाराजांची 4583 ओव्या असलेली तुकाराम गाथा काही दुष्ट लोकांनी इंद्रायणी नदीत फेकून दिली. तुकाराम गाथा म्हणजे तुकारामांचा जीव का प्राण. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हटल्याप्रमाणे त्यांनी जगाच्या कल्याणासाठी हा ग्रंथ लिहिला होता. त्यांनी इंद्रायणी नदी तीरावर अन्नपाण्याचा त्याग करून ते नामस्मरणाला बसले. त्यांना बघून अवघं घरदार इंद्रायणी काठी अन्नपाण्याविना त्या विठ्ठलाचा धावा करायला लागला. आणि काय आश्चर्य, देवी इंद्रायणी तो ग्रंथ हातात घेऊन प्रकट झाली. तेव्हा सकळ लोकांना तुकाराम महाराजांचं श्रेष्ठत्व कळलं आणि तुकाराम महाराजांचा तेव्हा जयघोष चालू झाला. तो आज मितीलाही ज्ञानबा तुकाराम करत अवघं पंढरपुरात दुमदुमतो. तुकाराम महाराजांना आधीच कळलं होतं की आपल्याला उद्या न्यायला वैकुंठाहून पुष्पक विमान येणार आहे. एवढा त्रास लोकांनी देऊनही तुकाराम महाराजांनी सगळ्यांना विचारलं, उद्या वैकुंठाहून विमान येणार आहे, कोणाला यायचं आहे का. त्यांच्या या उदार भावनेमुळे तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा हे शब्द आपसुकच तोंडी येतात. तुका वेडा झालाय म्हणून सगळ्यांनी त्यांच्याबरोबर जायला नकार दिला. आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी खरंच पुष्पक विमान संत तुकोबारायांना न्यायला आलं. जगातली एकमेव व्यक्ती असावी. तुकाराम महाराज विषयांना पायी तोडवत सदेह वैकुंठाला गेले. जाताना ते म्हणतात की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास, तो शेवटचा दिस गोड व्हावा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जाजो. अशा सुंदर कवनानं श्री गणेशा करून भगवद्गीतेचा अर्थ संस्कृतमधून प्राकृत भाषेत सकलजनांच्या कल्याणासाठी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिणारे महाराज संत 13व्या शतकात होऊन गेले. त्यांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी.
ते नाथ संप्रदायातल्या निवृत्तीनाथांचे धाकटे बंधू आणि शिष्य. ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव इथे 11व्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 म्हणजेच इसवी सन 1275 रोजी आई रुक्मिणी आणि वडील विठ्ठलपंतांच्या पोटी झाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी पहिल्यांदा संन्यास घेतला आणि परत गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यांच्या पोटी 4 तेजस्वी अपत्यांचा जन्म झाला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई या 4 भावंडांच्या नावातच गहन अर्थ दडलेला आहे. या मायानगरी भूलभुलैया संसारापासून निवृत्ती आल्यानंतर ज्ञानदेवाची प्राप्ती होते की ज्ञानामुळे परमार्थाचा भक्तीचा मार्ग सोपा होऊन या 84 फेऱ्यातनं मुक्त होतो. वडील विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीनं संन्यास घेऊन झालेल्या अपत्यांना सगळेजण संन्याशाची मुलं म्हणून त्रास द्यायला लागले. याला प्रायश्चित्त म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं आपल्या मुलांना या थोतांड पसरवणाऱ्या जगात जगता यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि ही 4 भावंड पोरकी झाली. आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेऊनही लोकांनी या चौघांना खूप त्रास दिला. भिक्षा मागायला गेल्यावर लोकांनी झोळीत दगड धोंडे टाकावेत, त्यांच्या अंगावर शेण फेकावं. संन्यासाची मुलं म्हणून पदोपदी त्यांचा अपमान करून त्यांना वाळीत टाकून दिलं. त्यांचं जगणंच या जगानं मुश्किल करून सोडलं. या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वरांनी या जगाशी संबंध तोडून एकांतवासात जाण्यासाठी आपल्या झोपडीचं दार लावून घेतलं. तेव्हा वयानं लहान असलेली मुक्ताई ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणून त्यांना विनवायला लागली. वयानं लहान असून ज्ञानाचा मोठा अधिकार असलेल्या मुक्तानं ज्ञानदेवांना सांगितलं की जगाच्या कल्याणासाठी आपला जन्म झाला आहे. अरे ज्ञानदेवा, हे जग फार सुंदर आहे, पण त्यांच्यावर अज्ञानाचं शेवाळ चढलंय, ते दूर करण्याचं काम आपण करावं. असं म्हटल्यावर ज्ञानदेवांचा राग शांत झाला. एकदा मुक्ताला मांडे खायची इच्छा झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मुक्ते, आता मी मांड भाजण्यासाठी खापर घेऊन येतो. पण साधं गाडग्याचं खापर त्यांना कोणी दिलं नाही. तर एक विसोबा खेचर नावाच्या गृहस्थानं त्याच्या हातातलं खापर फोडून टाकून त्यांच्या झोळीत राख ओतली. भयंकर त्रास दिला त्यांना. आणि आता तो ज्ञाना कसं मांड भाजतो म्हणून हळूच त्यांच्या पाठीमागे गुपचूप येऊन बघायला लागले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताला मांडे करायला लावून स्वतः खाली वाकून आपल्या आंतरिक शक्तीला जागं करून त्या अग्नीला प्रज्वलित होण्याची विनंती करताच तापलेल्या तव्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांची पाठ लालबुंद झाली. तसं मुक्ताईनं त्यांच्या पाठीवर पटापटा मांडे भाजले. हे सगळं दृश्य विसोबा खेचरनं बघितलं आणि वयानं मोठे असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना नतमस्तक होऊन त्यांचे ते शिष्यही झाले. तुम्ही संन्याशाची मुलं आहात, तुम्हाला शुद्धीपत्र आणण्यासाठी काशीला जावं लागेल असं ब्रह्मवृंदानं सांगताच जगाच्या अट्टहासापायी ही 4 भावंड लहान वयात पायी यात्रेनं काशीकडे निघाली. अनेक संकटांना सामना करीत तिथे पोचली, पण तिथेही सगळ्यांकडनं त्यांची अवहेलना झाली. एवढे दिवस चालत खडतर प्रवास करून त्यांना शुद्धीपत्र द्यायला नाकारायला लागले. सगळेजण त्यांची थट्टा मस्करी करायला लागले. म्हणायला लागले, संन्याशाच्या पोरांना बघा शुद्धीपत्र हवं आहे. यांच्या बापानं अपराध केला आणि न्याय आपल्याला मागतायत म्हणून त्यांना हिणवायला लागले. तेवढ्यात एका पखाल्याचा रेडा तिथून पाणी भरायला जात होता. तेव्हा तिथल्या मंडळींनी त्या पखाल्याला बोलवलं आणि विचारलं की तुझ्या रेड्याचं नाव काय. त्यावर तो पखाली म्हणाला, याला ज्ञाना म्हणतात. यावर तिथे जमलेले सगळेजण हसायला लागले. म्हणाले, बघावं बघा, हा पण ज्ञाना आणि रेड्याचं नावसुद्धा ज्ञाना. तर त्यातला एक जण पुढे आला आणि म्हणाला, अरे ज्ञाना, हा ज्ञाना रेडा तुझ्या जातीचा आहे. त्यालाही तुझ्यासारखं बोलायला येतं का बघ. मगाशी फार ज्ञानाच्या गोष्टी मोठ्या लोकांना शिकवत होतास, पुढे चल, बोलतं कर त्या रेड्याला. असं म्हणताच ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांचा आशीर्वाद घेतला. त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवत वेद उच्चारले तर तो रेडासुद्धा वेद बोलायला लागला. हे बघून सगळी मंडळी चकित झाली.
त्यांच्या ज्ञानाचा अधिकार बघता सगळेजण त्यांच्या चरणी लीन झाले. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे, असं वर्णन त्या भगवंताचं करणारे ज्ञानेश्वर महाराज परमश्रेष्ठ होते. ही 4 भावंड परतत असताना एका निर्जन वस्तीमध्ये एका गुहेच्या समोर मढी पडल्याचं दिसलं. चांगदेव नावाचा महान योगी, ज्याला 1400 वर्षांचं आयुष्य, सर्व सिद्धी त्यांना प्राप्त, ते आपल्या सिद्धीच्या बळावर दिवसातनं 1 मढं जिवंत करत होते. त्यामुळे तिथे सगळी मढी येऊन पडलेली होती. ही 4 भावंड चालली असताना जाता जाता मुक्ता ज्या मढ्याला ठेचकाळत होती त्याला म्हणायची, उठ की रे मोडदे. असं म्हणताच ते मढं लगेच उठून बसायला लागलं. अशी 4-5 मढी उठवत ती 4 भावंड निघून गेली तिथनं. सगळी मंडळी त्या चांगदेवांचं गुणगान करता करता त्या 4 भावंडांचं गुणगान करायला लागली. चांगदेव फार संतापला. माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा तपस्वी योगी कोण आहेत? त्यांना भेटण्याची, बघण्याची जिज्ञासा त्याच्या मनात उत्पन्न झाली. बघता बघता सगळ्यांच्याच तोंडून त्या 4 भावंडांच्या विषयी खूप ऐकल्यामुळे चांगदेवानं ज्ञानेश्वरांना एक पत्र लिहायला गेलं. पण एवढा योगी तपस्वी असूनही त्यांना कळलं नाही की पत्रात लिहायचं काय. चिरंजीव लिहावं तर आपल्यापेक्षा ज्ञानानं, अधिकारानं मोठा आहे. श्रीमान गुरुवर्य लिहावं तर वयानं खूप लहान होते. शेवटी विचार करून त्यांनी ते पत्र कोरच आपल्या दूताकरवी पाठवून दिलं आणि मला तुम्हाला भेटायचं आहे असा निरोप सांगितला. चांगदेव या 4 भावंडांना भेटण्यासाठी वाघावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन अवकाश यानातनं निघाला होता. आता चांगदेवांना भेटायला जायचं तर कसं जायचं हा प्रश्न या चौघांना पडला. त्यावेळी ती 4घंही भावंड एका पडक्या भिंतीवर बसली होती. ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला विनंती करून चेतना बीज प्रदान करून भिंत चालवत ते 4घं चांगदेवांना भेटायला गेले. चांगदेवांना गर्व होता की आपण वाघावर आरूढ होऊन निघालोय. पण समोरून निर्जीव भिंतीला आज्ञा देण्याचं सामर्थ्य असलेल्या या 4 भावंडांचं झालेलं आगमन बघून त्यांचं गर्वहरण झालं आणि ते वाघावरनं उतरून अवघ्या 8 वर्षांच्या मुक्ताच्या पाया पडत तिचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं. 1400 वर्षांच्या तपस्येचं गर्वहरण झालेलं होतं. म्हणूनच सांगतो तुला प्रथमेश की वारकरी संप्रदायात कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. सगळेजण रामकृष्ण हरी माऊली म्हणत एकमेकांच्या पाया पडतात, भेटतात. बरं का? देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अवघं जग कसंही वागत असलं तरी अवघं विश्व माझं घर म्हणत त्यांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. अशा सुंदर रचनेत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीतनं लिहिली. मराठी भाषेविषयी अगाध ज्ञान, प्रेम आणि जवळीक असल्याचं दिसून येतं. माझ्या मराठीचे बोल बोलू कौतुके, परी अमृतासीही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिका मेळवीण. असं म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, कौतुक वर्णन केलेलं आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग असा त्रिवेणी संगम सांगणारा, अमृताचा कुंभ असणाऱ्या आपल्या सुमारे 9000 ओव्या असलेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ. अनुभवामृत, हरिपाठ, चांगदेव 65 या ग्रंथांद्वारे त्यांनी चांगदेवांचं गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. लोकांच्या कल्याणासाठी अवघ्या जीवनाचा 21 वर्षाचा आपला प्रवास करणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, म्हणूनच त्यांना सगळे माऊली म्हणून संबोधतात. आजही या संतांच्या पालख्या अवघ्या महाराष्ट्रातून निघून पंढरीला ज्ञानबा तुकारामाच्या घोषात येतात. आजही माऊली माऊली करत लोक आनंदानं वारी करतात. लोकवाङ्मय, लोकनिर्मितीबरोबर त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचं बीज पंढरीच्या वाळवंटात रोवलं आणि अशा या संतानं कार्तिक शके वद्य त्रयोदशी 1218 गुरुवार रोजी आळंदी इथे जिवंत समाधी घेतली.
हा ज्ञानाचा सूर्य मावळल्यावर अवघ्या काही दिवसातच निवृत्ती, सोपान आणि मुक्ताईनं इहलोकीची यात्रा संपवली. रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा. श्रोते हो, कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर आणि ऐकूयात सौ स्मिता कवडे लिखित आषाढ घन या कादंबरीचा पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.